मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय ते शिकलो होतो आणि त्यावरचे काही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले होते. आजच्या लेक्चरला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय आणि लॉजिकल कनेक्टिव्हज हे शिकणार आहोत. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला आजच्या लेक्चरला 5 टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्ह आणि कंपाऊंड स्टेटमेंट शिकायचे आहे. तर सुरू करूया आजच्या पॉईंटला. कंपाउंड स्टेटमेंट्स this लॉजिकल कनेक्टिव्ह. ह्या कंपाउंड स्टेटमेंटमध्ये सर्वप्रथम पहिल्या प्रकारचं स्टेटमेंट पाहूया, कंजंक्शन. कालच्या लेक्चरला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय ते शिकवतो. कंजंक्शन म्हणजेच अँड आणि हा त्याचा सिम्बॉल असतो. मग आता हे कंजंक्शन म्हणजे काय? समजा आपण एक 2 सिंपल स्टेटमेंट कन्सिडर करूया. समजा पी स्टेटमेंट म्हणजे आहे द सन इज स्टार आणि दुसरं एक स्टेटमेंट घेतलंय मी, द मून इज प्लॅनेट. द सन इज स्टार अँड द मून इज प्लॅनेट. हे 2 स्टेटमेंट जर घेतले तर हे सिंपल स्टेटमेंट आहे, सिंगल स्टेटमेंट पी अँड क्यू. नाउ हे 2 स्टेटमेंट जर आपण अँड ह्या फ्रेजने कनेक्ट केले तर जे नवीन स्टेटमेंट क्रिएट होईल त्याला म्हणतात कंजंक्शन. म्हणजे सिंपल. समजा मी असं लिहिलंय, द सन इज स्टार अँड द मून इज प्लॅनेट. 2 स्टेटमेंट मी एकत्र केले आणि ते लिहिलं द सन इज स्टार अँड द मून इज प्लॅनेट. मग यामध्ये हे पहिलं स्टेटमेंट होतं द सन इज स्टार आणि दुसरं स्टेटमेंट होतं द मून इज प्लॅनेट. हे 2 सिंपल स्टेटमेंट मी अँड ह्या फ्रेजने कनेक्ट केले. तर आता हे जे नवीन पूर्ण स्टेटमेंट तयार झालं ह्या स्टेटमेंटला म्हणतात कंजंक्शन. म्हणजे यावर डेफिनेशन लक्षात येईल, whenever 2 simple statements are connected with the phrase and, it is called as conjunction. मराठी भाषेत जेव्हा 2 सिंपल स्टेटमेंट हे अँड फ्रेजने जोडले जातात तेव्हा त्याला म्हणतात कंजंक्शन. ओके. आता हा जो फॉर्मॅट आहे द सन इज स्टार अँड द मून इज प्लॅनेट, तो रायटिंग मध्ये दिला. ह्या फॉर्मॅटला एक नाव असतं. ह्या फॉर्मॅटला म्हणतात व्हर्बल फॉर्म. जे आपण रायटिंग मध्ये लिहिलं त्या फॉर्मला म्हणतात व्हर्बल फॉर्म. ह्याला अजून एका फॉर्म मध्ये लिहिता येतं त्याला म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म. सपोज द सन इज स्टार. द सन इज स्टार ह्याचं नोटेशन काय आहे? पी. द मून इज प्लॅनेट याचं नोटेशन आहे क्यू. आणि हा जो अँड शब्द घेतलाय त्याचं नोटेशन आहे हे. मग याच्यावर मी याला चिन्हाच्या स्वरूपात म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहू शकतो. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म म्हणा सिम्बॉलिक फॉर्म. जसं दिसतंय बोर्डवर तसंच लिहायचंय. द सन इज स्टार म्हणजे पी अँड ह्या अँडचे नोटेशन आहे अँड द मून इज स्टार म्हणजे काय आहे क्यू. हा जो फॉर्मॅट केला ह्याला म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म. द सन इज स्टार अँड द मून इज प्लॅनेट. किंवा असंही वाचू शकता पी अँड क्यू. सिंपल. Whenever 2 simple statements are connected with the phrase and, it is called as conjunction. This format is called as verbal form and this format is called as symbolic form. आता ह्या कंजंक्शनला एक ट्रूथ टेबल असतो. जसं आपण सिंपल स्टेटमेंट जर घेतलं, एक सिंगल स्टेटमेंट द सन इज स्टार, हे सिंगल स्टेटमेंट मे बी ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. द मून इज प्लॅनेट हे मे बी ट्रू किंवा फॉल्स असेल. पण ह्या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट कंबाईन झाले, एकत्र आले.
मग दोन्ही कंबाईन झालेले असताना असं होऊ शकतं, पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं ट्रू येऊ शकतं, पहिलं ट्रू येऊ शकतं, दुसरं फॉल्स येऊ शकतं, पहिलं फॉल्स येऊ शकतं, दुसरं ट्रू येऊ शकतं, किंवा दोन्ही फॉल्स होऊ शकतात. मग ह्याच्यावर एक ट्रूथ व्हॅल्यूचा टेबल क्रिएट होतो, त्या टेबलला म्हणतात ट्रूथ टेबल. मग ह्या कंडेन्सेशनसाठी एक ट्रूथ टेबल असतो, तो ट्रूथ टेबल या ठिकाणी ठेवूया आपण. ट्रूथ टेबल पहिल्या कॉलम मध्ये घ्यायचं पी, दुसऱ्या कॉलम मध्ये घ्यायचं क्यू, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये ह्या पी अँड क्यू ची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. आता मी इथे सांगितल्याप्रमाणे पी स्टेटमेंट जे आहे त्याची व्हॅल्यू मेन ट्रू येऊ शकते, क्यू ची पण ट्रू येऊ शकते. हा पी ट्रू येऊ शकतो, पण सेकंड स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स होऊ शकतं, हे फॉल्स होऊ शकतं, हे ट्रू होऊ शकतं, आणि असंही होऊ शकतं की पी स्टेटमेंट फॉल्स आहे आणि क्यू स्टेटमेंट पण फॉल्स आहे. मग आता आपल्याला याची रिझल्टंट व्हॅल्यू द्यायची, म्हणजे कन्व्हेन्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार. तर कन्व्हेन्शन मध्ये पी ट्रू असेल आणि क्यू ट्रू असेल तर पी अँड क्यू ट्रू येईल. अँड सांगितलेलं अँड म्हणजे दोन्ही पण ट्रू यायला पाहिजे. ओके, आता हा ट्रू झाला आणि हा फॉल्स झाला म्हणजे हा फॉल्स होणार. हा ट्रू जरी असेल तरी हा फॉल्स झाला म्हणजे हा फॉल्स होता, आणि ह्या केसमध्ये दोनही फॉल्स आहे म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार फॉल्स. हा जो टेबल क्रिएट झाला ह्या टेबलला म्हणतात ट्रूथ टेबल ऑफ द कन्व्हेन्शन. करतो पी क्यू, पी अँड क्यू ह्याची कंबाईंड ट्रूथ व्हॅल्यू द्यायची, त्या कंबाईंड ट्रूथ व्हॅल्यूला म्हणतात ट्रूथ टेबल ऑफ द कन्व्हेन्शन. मग हा टेबल आपल्याला असं दाखवतो की कन्व्हेन्शन मध्ये म्हणजेच अँड मध्ये जेव्हा दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतात, पी आणि क्यू फर्स्ट स्टेटमेंट अँड सेकंड स्टेटमेंट हे दोन्ही जेव्हा ट्रू असतील तेव्हाच आन्सर ट्रू असतं, अदरवाईज आन्सर फॉल्स असतं. ओके, आता कन्व्हेन्शन म्हणजे आपण पाहिलं की दोन सिंपल स्टेटमेंट हे अँड शब्दाने जोडले जातात. पण जसं आपण ग्रामरमध्ये पाहतो की सिनॉनिम आणि अँटॉनिम असतात, म्हणजे काही समानार्थी शब्द असतात, तसेच लॉजिकमध्ये या अँड साठी काही अल्टरनेटिव्ह शब्द दिले आहेत. ते अल्टरनेटिव्ह शब्द म्हणजे बट, इन स्पाइट ऑफ, व्हाईल, although, neither nor, still, ह्यापैकी कुठलाही शब्द आला, इव्हन दो, ह्या शब्दापैकी कुठलाही शब्द आला तर त्याचा अर्थ म्हणजे त्याचं मिनिंग तुम्हाला अँड येत असतं, आणि ट्रूथ टेबल जो आहे तो ट्रूथ टेबल अँडचा वापरायचा असतो. पुन्हा चर्चा करतो. अल्टरनेटिव्ह वर्ड्स बट, इन स्पाइट ऑफ, व्हाईल, ऑल्दो, नायदर नॉट, स्टिल, इव्हन दो यापैकी कुठलाही शब्द जर क्वेश्चन मध्ये आला तर त्याचा अर्थ अँड असा घ्यायचा असतो, आणि क्वेश्चन सॉल्व करताना अँडचा ट्रूथ टेबल यूज करायचा असतो. ओके, एक वाक्य पुन्हा सांगतो. whenever two simple statements are connected by the phrase and, it is called as conjunction. Got it? त्यानंतर आता आपण नेक्स्ट दुसऱ्या स्टेटमेंटकडे जाऊया. दुसरा आहे डिस्जंक्शन. थोडासा चेंज करतो. डिस्जंक्शन म्हणजेच ऑर, हा त्याचा सिंबल आहे. आता डिस्जंक्शन म्हणजे काय? When two simple statements are connected by the phrase or, it is called as disjunction. दोन सिंपल स्टेटमेंट जेव्हा और शब्दाने जोडले जाते तेव्हा त्याला म्हणतात डिस्जंक्शन.
मागच्याच एक्झाम्पल कॅरी करूया आपण. पी म्हणजे द सन इज स्टार, क्यू म्हणजे द मून इज प्लॅनेट. हे स्टेटमेंट जर मी असं लिहिलं, द सन इज स्टार और द मून इज प्लॅनेट, द सन इज स्टार और द मून इज प्लॅनेट असं जर लिहिलं तर ह्याला म्हणतात डिस्जंक्शन. हा नेहमी प्रमाणे हा वर्बल फॉर्म आहे आणि याला सिम्बॉलिक फॉर्म. द सन इज स्टार म्हणजे काय आहे पी, और म्हणजे काय असतं हे, हे ऑरचं सिम्बॉल आहे. आणि द मून इज प्लॅनेट म्हणजे काय असतं क्यू. This is called as the symbolic form of the disjunction. When two simple statements are connected with the phrase or, it is called as disjunction. जसं कंजंक्शनला ट्रूथ टेबल होता तसा डिस्जंक्शनला पण ट्रूथ टेबल असतो. नेहमीप्रमाणे पी क्यू, पी अँड क्यू, पीच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायला एकदम सोपे असतात. टीटी एफएफ घ्यायचं, इकडे अल्टरनेट टीएफ टीएफ घ्यायचं. म्हणजे टी स्टेटमेंटला दोन टी दोन एफ देणार आणि क्यूला अल्टरनेट टीएफ टीएफ देणार. आता या ठिकाणी आर आलाय, आर म्हणजे एक क्यू मध्ये दोन्ही पैकी एक जरी ट्रू असेल तरी याची व्हॅल्यू आपण ट्रू लिहिणार. ट्रू ऑर ट्रू, ट्रू, ट्रू ऑर फॉल्स, ट्रू, फॉल्स ऑर ट्रू, ट्रू. आता ह्या फोर्थ केस मध्ये दोन्ही फॉल्स आहे म्हणजे हे लिहिणार फॉल्स. म्हणजे ट्रूथ टेबल आपल्याला असं दाखवतो की डिस्जंक्शन मध्ये दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तरच आन्सर फॉल्स असतं, अदरवाइज आन्सर ट्रू असतं. ओके. आता ह्या डिस्जंक्शनला बघा अल्टरनेटिव्ह वर्ड असतो. आयदर ऑर, आयदर ऑर हा डिस्जंक्शनचा अल्टरनेटिव्ह वर्ड आहे. म्हणजे स्टेटमेंट मध्ये ऑर आला किंवा आयदर ऑर आला आपलं एकच घेणार, त्याचा मीनिंग सेम घेणार आणि ट्रूथ टेबल हा ऑरचाच वापरणार. कळलं? हेच स्टेटमेंट मी आयदर ऑर वापरून कसं लिहू शकतो? आयदर सन इज स्टार ऑर द मून इज प्लॅनेट. हे स्टेटमेंट असं लिहिलं, आयदर सन इज स्टार ऑर मून इज प्लॅनेट किंवा द सन इज स्टार ऑर द मून इज प्लॅनेट. दोन्हीचं मीनिंग सेम होतं, दोन्हीचा ट्रूथ टेबल आपण सेम यूज करणार. ओके. पुन्हा रिपीट करतो. डिस्जंक्शन म्हणजे काय? दोन सिंपल स्टेटमेंट जेव्हा ऑर शब्दाने जोडले जातात त्याला म्हणतात डिस्जंक्शन. Where two simple statements are connected with the phrase or, it is called as disjunction. Got it? आता जाऊया तिसऱ्या टाईपच्या स्टेटमेंट कडे. तिसऱ्या टाईपचं स्टेटमेंट आहे कंडिशनल स्टेटमेंट किंवा त्याला इम्प्लिकेशन असं म्हणतात. कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. त्याच्या नावातच दिलेलं आहे कंडिशनल, म्हणजे या ठिकाणी काहीतरी कंडिशन असतात. हा त्याचा सिम्बॉल असतो, दोन्हीपैकी कुठलाही घेतला तरी चालतो. इफ डॅश डॅश देन. थोडं एक्सप्लेनेशन पाहूया. समजा मी एक दोन सिंपल स्टेटमेंट घेतो. सचिन स्टडी हार्ड, सचिन विल पास. हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. सचिन स्टडी हार्ड अँड सचिन विल पास. माझा हे दोन स्टेटमेंट जेव्हा इफ डॅश डॅश देन जोडले जाते, जे स्टेटमेंट तयार होतं त्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट ऑर इम्प्लिकेशन. फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं, इफ सचिन स्टडी हार्ड then
he will pass. If Sachin study hard, then he will pass. ह्या स्टेटमेंट मध्ये कंडिशन आली आहे, जर सचिनने अभ्यास केला तर तो पास होईल, ही कंडिशन आहे. म्हणून याला काय म्हणतात, कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. लिखाण पद्धत अशी असते, if पहिलं स्टेटमेंट लिहायचं, देन दुसरं स्टेटमेंट लिहायचं. if first statement, then second statement. This is called as implication. म्हणजे डेफिनेशन अशी होते, whenever two simple statements are connected with the phrase if, then it is called as implication. And this format is called as verbal form. Again, the symbolic form is written as if Sachin study hard, then he will pass. First statement I will write, if Sachin study hard, then he will pass. एक तर असं लिहू शकता किंवा if Sachin study hard, then he will pass. ह्या दोन्ही प्रकारात लिहू शकता. ह्या दोन्हीचा अर्थ इम्प्लिकेशन होतो किंवा कंडिशनल स्टेटमेंट होतो. आता कंजंक्शन आणि डिसजंक्शन ह्या दोन्हीला आपण जर ट्रूथ टेबल पाहिलं तसा ट्रूथ टेबल इफ देन म्हणून असतो. ट्रूथ टेबल पहिलं स्टेटमेंट टी घ्यायचे, क्यू पी इम्प्लाइड क्यू, वाचताना त्याला पी इम्प्लाइड क्यू असं वाटतं. पी इम्प्लाइड क्यू. मग हे मगाशी सांगितलंय, टी घेताना दोन ट्रू घ्यायचे, दोन फॉल्स घ्यायचे, म्हणजे टी क्लिअर, आणि क्यू साठी अल्टरनेट टी एफ घ्यायचं. ह्या इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल असा असतो, पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं ट्रू असेल तर आन्सर ट्रू असतो. पहिलं ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स असतो. कारण असं होऊ शकत नाही आधीची कंडिशन ट्रू होते आणि तरी सेकंड कंडिशन फॉल्स होते, असं नसतं. त्यामुळे पहिलं ट्रू असेल आणि सेकंड फॉल्स असेल तर याचा आन्सर फॉल्स असेल. पहिलं फॉल्स असेल, सेकंड ट्रू असेल तर आन्सर ट्रू घ्यायचं, आणि दोन्ही फॉल्स असतील म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाल्या तरी आन्सर ट्रू असेल. हा जो टेबल आहे याला म्हणतात ट्रूथ टेबल ऑफ द इम्प्लिकेशन. When two simple statements are connected by the phrase if dash dash then it is called as implication. जेव्हा दोन सिंपल स्टेटमेंट हे if dash dash then ने जोडले जातात त्याला इम्प्लिकेशन असं म्हणतात. हा त्याला सिंबॉलिक फॉर्म असतो, त्याला रीड करताना P implied Q असं रीड करतात. आता फोर्थ स्टेटमेंट कडे जाऊया. फोर्थ स्टेटमेंट आहे बाय कंडिशनल. फोर्थ टाइपचं स्टेटमेंट आहे बाय कंडिशनल स्टेटमेंट. किंवा त्याला डबल इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असंही म्हणतात. त्याचा सिंबॉल आहे हा असा किंवा हा बाय कंडिशनचा सिंबॉल आहे. मग बाय कंडिशन म्हणजे काय? सिंपल एका लाईनमध्ये when two simple statements are connected with the phrase if and only if. When two simple statements are connected with the phrase if and only if, it is called as biconditional statement. For example, suppose the simple statement is a triangle is equilateral. And other statement is a triangle
is equiangular. हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. मग आता मी जर ह्या दोन सिंपल स्टेटमेंटला इफ अँड ओनली इफ ने कनेक्ट केलं म्हणजे a triangle is equilateral if and only if it is equiangular. This statement is called as biconditional. या फर्स्ट स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल, सेकंड आहे इट इज इक्विअँग्युलर आणि हे कनेक्ट केलं आहे आपण इफ अँड ओनली इफ. Whenever two simple statements are connected with the phrase if and only if, it is called as biconditional statement or double equation. ह्या केस मध्ये दोनही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. दोनही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर याचा आन्सर ट्रू येतो, अदरवाइज आन्सर फॉल्स. आता त्याच्या ट्रू टेबलकडे जाऊया आपण. बाय कंडिशनचा ट्रू टेबल नेहमीप्रमाणे टी कॉलम करणार, पी क्यू टी बाय कंडिशन क्यू, पीटीएफ पीएफ टीएफ. इफ अँड ओनली काय सांगतात, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आन्सर ट्रू, अदरवाइज आन्सर फॉल्स आहे. मग ट्रू अँड ट्रू दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, हे ट्रू आहे ना, हे ट्रू हे फॉल्स आहे, हे फॉल्स आहे ना, त्यात एक फॉल्स एक ट्रू आहे, हे फॉल्स आहे ना, त्यात दोनही फॉल्स आहे, हे ट्रू आहे. म्हणजे बाय कंडिशनचा ट्रू टेबल सांगतो दोन्ही ट्रू आले तर आपण आन्सर ट्रू घेणार, किंवा दोन्ही फॉल्स आले तर आन्सर आपण ट्रू घेणार. कुठला जर एक फॉल्स असेल तर आपण आन्सर फॉल्स घेणार. ओके. आणि लास्ट ह्या बाय कंडिशनसाठी पण एक पर्याय शब्द असतो आयडब्ल्यूएफ, अल्टरनेटिव्ह. आयडब्ल्यूएफ असं जरी आलं किंवा एक अँड ओनली असं आलं तरी दोन्हीचं मिनिंग तुम्ही घेणार बाय कंडिशनल ऑर डबल इक्वेशन. आणि दोनही केसमध्ये तुम्ही हाच ट्रू टेबल वापरा. ट्रू टेबल कसा आहे, दोन्ही ट्रू आले तर ट्रू लिहा, दोन्ही फॉल्स आले तरी ट्रू लिहा. कुठला तरी एक फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स लिहा. ओके. आता शेवटच्या टाईपकडे जाऊया, निगेशन ऑर निगेटिव्ह स्टेटमेंट. Negation or negative statement. Not हा त्याचा सिंबल आहे. नॉट. मग निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे काय, जसं आपण नकारात्मक वाक्य पाहिजे तसं. सपोज एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलेला आहे टी, सचिन इज गुड. सचिन इज गुड सपोज हे स्टेटमेंट दिलेलं आहे. आता त्याचं निगेटिव्ह स्टेटमेंट लिहायचं. तर निगेटिव्ह स्टेटमेंट जे दिलंय त्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स लिहायचं, म्हणजे त्याला डिनाय करायचं. जे दिलं त्याला डिनाय करायचं, त्याला म्हणतात निगेटिव्ह स्टेटमेंट. द डेफिनेशन इज द डिनायल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज कॉल्ड एज निगेशन. इफ दिस इज पॉझिटिव्ह स्टेटमेंट देन negation is क्या असं लिहायचं, नॉट पी. वाचताना नॉट पी असं वाटतं. हाऊ टू रीड, नॉट पी, नॉट पी. मग मी याला कसं लिहिणार, सचिन इज गुड. सचिन हा चांगला आहे, त्याच्या उलट लिहायचं सचिन इज नॉट गुड. मग हे जे आलं त्याला म्हणतात निगेटिव्ह स्टेटमेंट ऑर निगेशन. हे तुम्ही अजून एका प्रकारात लिहू शकता, असं लिहू शकता, इट इज
false that Sachin is good. म्हणजे सचिन इज गुड हे स्टेटमेंट जर दिलेलं असेल तर त्याचं निगेशन तुम्ही दोन प्रकारात घेऊ शकता. सचिन इज नॉट गुड असंही घेऊ शकता, और इट इज फॉल्स दॅट सचिन इज नॉट गुड. सॉरी, असंही घेऊ शकता, इट इज फॉल्स दॅट सचिन इज गुड. सचिन गुड आहे हे खोटं आहे. अजून एक दुसरा प्रकार घेऊ शकता, इट इज नॉट ट्रू दॅट सचिन इज गुड. म्हणजे दिलेल्या पॉझिटिव्ह स्टेटमेंटला तुम्ही निगेटिव्ह स्टेटमेंट करताना त्या तीनपैकी कुठल्याही एका प्रकारात घेऊ शकता. फक्त आपल्याला करायचं काय असतं की जे दिलं आहे त्याला डिनाय करायचं असतं. तर डिनाय ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज निगेशन. जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलं त्याचं निगेटिव्ह करून घ्यायचं, त्याला पण ट्रूथ टेबल असतो. त्या ट्रूथ टेबल मध्ये सिंपल एकच स्टेटमेंट असते. यातले दोन स्टेटमेंट घेतले नाही, फक्त एकच स्टेटमेंट घेतले सचिन इज गुड. तर पी घेणार आणि त्याची निगेटिव्ह व्हॅल्यू घेणार. मग सिंगल स्टेटमेंट जर घेतलं तर ते ट्रू येऊ शकतं किंवा फॉल्स येऊ शकतं. ते ट्रू किंवा फॉल्स असेल. पण जर पी स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचा रिव्हर्स नॉट पी म्हणजे फॉल्स असणार, आणि जर पी स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचा रिव्हर्स म्हणजे नॉट पी हे ट्रू असणार. हा जो टेबल आहे ह्याला म्हणतात ट्रूथ टेबल ऑफ द निगेशन. ओके, पुन्हा एकदा करतो. द डिनाय ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज निगेशन. जे स्टेटमेंट दिले त्याला रिव्हर्स करून घ्यायचं, त्याचं निगेशन निगेटिव्ह घ्यायचं, त्याला म्हणतात निगेशन. फॉर एक्झाम्पल सचिन इज गुड असं असेल तर त्याचं निगेशन सचिन इज नॉट गुड. इट इज फॉल्स दॅट सचिन इज गुड. इट इज नॉट ट्रू दॅट सचिन इज गुड. ओके, मग ह्या लेक्चरमध्ये आपण 5 टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट पाहिले. पहिलं होतं कंजंक्शन, ज्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट अँड कनेक्ट करणार. दुसरं होतं डिसजंक्शन, त्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आपण ऑर ने कनेक्ट करणार. तिसरं होतं इम्प्लिकेशन, त्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आपण इफ डॅश डॅश देन ने कनेक्ट करणार. फोर्थ नंबर बाय कंडिशनल किंवा त्याला डबल इम्प्लिकेशन म्हणतात. त्यात दोन सिंपल स्टेटमेंट आपण इफ अँड ओनली ने कनेक्ट करणार. आणि फिफ्थ स्टेटमेंट होतं निगेशन. जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याला डिनाय करायचं, त्याला म्हणतात निगेशन. होप सो मी जे काही एक्सप्लेन केलं ते लक्षात आलं असेल. आता जे काही एक्सप्लेन केलं त्यावर आपण काही प्रॉब्लेम घेऊया, म्हणजे पॉईंट अजून क्लिअर. लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. ह्या लेक्चरमध्ये आपण सेकंड आणि थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. क्वेश्चन नंबर 2 होता राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिंपल. त्यात फर्स्ट आहे नागपूर इज इन महाराष्ट्र and Chennai is in Tamil Nadu. असा क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे ह्याला आपल्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं, म्हणजे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा. आन्सर एकदम सिंपल असतं. हे जे दिले ते कंपाऊंड स्टेटमेंट आहे. नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू, म्हणजे हे कंजंक्शन दिलेलं आहे. मग यात जे दोन सिंपल स्टेटमेंट असतात, पहिलं स्टेटमेंट आहे नागपूर इज इन महाराष्ट्र. ती म्हणजे घेणार नागपूर is in Maharashtra
आणि सेकंड घेणार चेन्नई इज इन तामिळनाडू. दोन सिंपल स्टेटमेंट आपण ब्रेक केलेले आहेत, फर्स्ट आणि सेकंड. आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म नागपूर ते महाराष्ट्र म्हणजे पी आहे, अँड हा अँडचा सिम्बॉल असतो. आणि चेन्नई इज इन तामिळनाडू, चेन्नई इज इन तामिळनाडू म्हणजे काय घेतलं आपण, क्यू घेतलं म्हणजे हे झालं आन्सर. आन्सर एवढंच आहे, जे दिले त्यातले दोन स्टेटमेंट ब्रेक करायचे, त्याला पी आणि क्यू असं नोटेशन घ्यायचं. आणि फायनली इथे कुठला उत्तर कनेक्टिव्ह दिलेला आहे तो कनेक्टिव्ह घेऊन आपण सिम्बॉलिक फॉर्म करायचं. सिंपल, एवढंच आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन आहे ट्रायंगल इज आइसोस्केलस और इक्विलैटरल. ट्रायंगल इज आइसोस्केलस और इक्विलैटरल. हा क्वेश्चन जर पाहिला तर यात ऑर आलेला आहे, ऑर म्हणजे डिस्टिंक्शन आहे. मग सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, यात जे दोन स्टेटमेंट आहेत ते आधी ब्रेक करणार. पहिलं स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल अँड पहिलं स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज आइसोस्केलस अँड सेकंड स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहा. जे दिले तसंच वाचणार. ट्रायंगल इज आइसोस्केलस म्हणजे काय घेतलंय आपण, पी घेतलंय. आर हा आरचा सिम्बॉल आहे आणि ट्रायंगल इज इक्विलॅटरल आपण घेतलंय क्यू. हे करा सिम्बॉलिक फॉर्म, अतिशय सिंपल आहे. थर्ड क्वेश्चन, the angle is right angle if and only if it measures 90 degree. म्हणजे क्वेश्चन असं दिला आहे, the angle is right angle if and only if it measures 90 degree. क्वेश्चन जर व्यवस्थित पाहिला तर लक्षात येईल की या ठिकाणी इफ अँड ओनली दिलेले आहे, म्हणजे बाय कंडिशन मध्ये दिला आहे. ओके, पुन्हा यातले दोन स्टेटमेंट मी ब्रेक करणार. पहिलं स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज राईट अँगल. ट्रायंगल इज राईट अँगल. सेकंड आहे ट्रायंगल मेजर्स 90 डिग्री. मग आता सिम्बॉलिक फॉर्म मी थोडं शॉर्टकट मध्ये लिहितो. SF म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म. हा सिम्बॉलिक फॉर्म कसा आहे ना, ट्रायंगल इज राईट अँगल म्हणजे काय घेतलंय आपण, T. इफ अँड ओनली त्याचा सिम्बॉल असतो हा डबल हेड आहे आणि इट मेजर्स 90 डिग्री म्हणजे काय घेतलंय आपण, Q. हे झाला आन्सर. दोन तीन ओळीचे आन्सर आहे. फोर्थ क्वेश्चन, angle is neither acute nor obtuse. Neither acute nor obtuse. Acute आणि obtuse अँगलचे दोन टाईप आहेत. यात दोन स्टेटमेंट दिले तुम्हाला.
हे अँगल इज नायदर ऍक्यूट नॉर ऑब्ट्यूज. मग अशी कंजंक्शन होता ना, कंजंक्शन मी असं सांगितलं होतं की कंजंक्शनला काही पर्याय शब्द असतात, म्हणजे अँडला पर्याय शब्द असतात. त्यात एक सांगितलं होता नायदर नॉर. म्हणजे ठिकाणी तुम्हाला नायदर नॉर दिसतंय, याचा अर्थ हे काय असणार आहे, हे अँड असणार आहे, हे कंजंक्शन असणार. मग मी पहिलं स्टेटमेंट घ्या. The angle is acute. The angle is obtuse. असे दोन स्टेटमेंट घेतले. पण आता हा क्वेश्चन जर व्यवस्थित पाहिला तर क्वेश्चनचं मीनिंग असं सांगतं, द अँगल इज नायदर ऍक्यूट नॉर ऑब्ट्यूज. अँगल हा ऍक्यूट पण नाही आणि ऑब्ट्यूज पण नाही म्हणजे निगेटिव्ह दिलेले. आपण जे दोन स्टेटमेंट घेतले ते पॉझिटिव्ह घेतले. द अँगल इज ऍक्यूट, आपण असं सांगतो अँगल ऍक्यूट आहे, आणि इथं आपण सांगतोय की अँगल ऑब्ट्यूज आहे. पण इथं देताना तुम्हाला अँगल ऍक्यूट पण नाही आणि ऍक्यूट पण नाही आणि ऑब्ट्यूज पण नाही, असे दोन्ही दिले. मग तुम्हाला इथं निगेटिव्ह स्टेटमेंट द्यायला लागणार. द अँगल इज ऍक्यूट, त्याचं निगेशन काय होणार, the angle is not acute. The angle is obtuse, त्याचं निगेशन होणार, the angle is not obtuse. Not obtuse. आता ह्या स्टेटमेंट करायचं. हे स्टेटमेंट काय सांगते, तो अँगल ऍक्यूट नाही आणि ऑब्ट्यूज पण नाही. मग तुम्ही घेताना हे घ्या, अँगल ऍक्यूट नाही आणि अँगल ऑब्ट्यूज पण नाही, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म होणार. द अँगल इज नॉट ऍक्यूट अँड द अँगल इज नॉट ऑब्ट्यूज. हे झालं आन्सर. सांगताना जर ऍक्यूट आणि ऑब्ट्यूज सांगितलं असतं, पण नाहीतर नॉट म्हणजे तो ऍक्यूट पण नाही आणि ऑब्ट्यूज पण नाही, म्हणजे अँगल ऍक्यूट पण नाही आणि ऑब्ट्यूज पण नाही, हे त्याचं आन्सर आहे. ओके, 4 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. जर व्यवस्थित पाहिलं तर अतिशय सोपं आहे, लगेच लक्षात येईल. ओके, आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काही क्वेश्चन घेऊया. तिसरा क्वेश्चन आहे, राइट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. काही स्टेटमेंट आहेत, त्या स्टेटमेंटच्या आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. त्यात पहिला आहे 4 is odd or 1 is prime. 4 is odd or 1 is prime हे स्टेटमेंट दिलंय आणि त्याची कंबाईन ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला द्यायची. ह्या क्वेश्चनकडे जर पाहिलं तर पुन्हा इथे ऑर आलाय म्हणजे डिस्टिंक्शन दिलेलं आहे. 4 is odd हा पहिला स्टेटमेंट असणार आणि 1 is prime हा दुसरा स्टेटमेंट. लेट P म्हणजे 4 is odd आणि Q म्हणजे 1 is prime. हे दोन स्टेटमेंट झाले. आता सिम्बॉलिक फॉर्म, एक तर सिम्बॉलिक फॉर्म घेऊन करू शकता किंवा आधी ह्या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू काढू शकता. 4 is odd, 4 हा ऑड नंबर असतो का, तर नाही. 4 हा इव्हन नंबर असतो. पण इथे सांगितलंय 4 is odd म्हणजे हे फॉल्स आहे. 1 is prime, 1 हा प्राईम नंबर असतो. प्राईम नंबर हे 2 पासून सुरू होतात. म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P
अँड क्यू आर 4 इज ऑड हे खोटं आहे म्हणजे फॉल्स आहे आणि 1 इज प्राईम हे पण फॉल्स आहे. फॉल्स अँड फॉल्स. देअरफॉर ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती येणार? 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम म्हणजे पी ऑर क्यू आहे म्हणजेच काय येणार? एफ ऑर एफ येणार म्हणजेच काय येणार? एफ ऑर एफ. मग असे आपण डिस्जंक्शनचा ट्रूथ टेबल पाहिला एफ ऑर एफ हे एफ असतं म्हणजे फॉल्स ऑर फॉल्स आन्सर फॉल्स होतो म्हणजे फायनली या क्वेश्चनचा आन्सर किती येणार? फॉल्स येणार. ओके. सेकंड क्वेश्चन पाहूया. 64 is perfect square or 46 is prime number. is perfect square or 46 is prime number. नेहमीप्रमाणे यातले दोन स्टेटमेंट कनेक्ट करायचे. एक आहे 64 is perfect square आणि दुसरा आहे 46 is prime number. लेट P म्हणजे काय घेणार? 64 is perfect square आणि Q म्हणजे काय घेणार? 46 is prime number. 46 is prime. आता यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला टॅली करायचा. 64 परफेक्ट स्क्वेअर असतो का? तर तो असतो म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार कॅपिटल टी. 46 हा प्राईम नंबर असतो का? तर नाही. 46 हा प्राईम नंबर नसतो म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार फॉल्स. मग हे असं स्टेट करूया. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर हे पी स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे आणि क्यू स्टेटमेंट कसं आहे? तर ते फॉल्स आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर ट्रू अँड फॉल्स. देअरफॉर फायनल ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे आपलं शेवटचा आन्सर. आधी याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. 64 is perfect square or 46 is prime number. ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार आपण? पी ऑर क्यू असं लिहिणार. आता ह्या पी ची ट्रूथ व्हॅल्यू किती आलेली आहे? टी. और क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे? फॉल्स. आणि आर चा ट्रूथ टेबल माहित आहे आपल्याला. टी ऑर एफ हे टी असेल म्हणजे ह्या स्टेटमेंटची फायनल ट्रूथ व्हॅल्यू येणार कॅपिटल. ओके. कळतंय सगळ्यांना? अगले क्वेश्चन सॉल्व करूया. फाइव इज प्राइम नंबर. Five is prime number and 7 divides 94. 5 is prime number and 7 divides 94. Let नेहमीप्रमाणे पहिले पी स्टेटमेंट घेणार. 5 is prime number आणि क्यू स्टेटमेंट घेणार. 7 डिवाइड्स 94. आता ह्या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू टॅली करायचं. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. पी 5 प्राईम नंबर असतो का? तर तो असतो म्हणजे ह्या पी ची व्हॅल्यू ट्रू येणार. अँड 7 डिवाइड्स 94. 94 ला 7 ने डिवाइड करता येणार तर नाही करता येत म्हणजे याची व्हॅल्यू असणार फॉल्स. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर ट्रू अँड फॉल्स. ओके. आता फायनल ट्रूथ व्हॅल्यू इथे काय सांगितलं? कंजंक्शन सांगितलं. कंजंक्शन म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म असा आहे पी अँड क्यू. पी ची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल पी अँड याची फॉल्स. आणि कंजंक्शनचा ट्रूथ टेबल आपल्याला माहित आहे. टी अँड एफ असेल तर ते आन्सर
एफ असतो. म्हणजे फायनल आन्सर काय आहे एफ आहे. ह्या स्टेटमेंटचं फायनल आन्सर फॉल्स असेल. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड स्टेटमेंट 5 टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट शिकलो. त्या सर्व कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल पाहिले आणि त्यावर आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केले. ओके. होप सो तुमचे पॉईंट्स क्लिअर झाले असतील. जे काही क्वेश्चन राहिले असतील ते नेक्स्ट लेक्चरला घेऊ.